नाशिकचे जिल्हा रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. नुकत्याच समोर आलेल्या धक्कादायक प्रकारात रुग्णालयातील एका नवजात बाळाला डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. मात्र नंतर ते बाळ जिवंत असल्याचे आढळले. ही घटना गुरुवारी घडली, जेव्हा हिरावडी परिसरातील एका महिलेने जिल्हा रुग्णालयात बाळाला जन्म दिला. बाळाला जन्मानंतर नवजात अर्भकक्षात तपासणीसाठी नेण्यात आले, परंतु कक्षातील डॉक्टरांनी बाळाला मृत घोषित केले. बाळाला रॅपरमध्ये गुंडाळून पालकांच्या ताब्यात दिले गेले. रात्रीच्या पाळीतील परिचारिकेने सकाळी नवनियुक्त परिचारिकेला काम सुपूर्द करताना बाळाच्या हालचालीवर लक्ष दिले. तिने बाळाला जिवंत असल्याचे लक्षात आणून दिले. यानंतर तातडीने बाळावर उपचार सुरू करण्यात आले. या गंभीर घटनेनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करून या प्रकाराची सखोल चौकशी केली आहे. जिल्हा रुग्णालय हे नाशिकमधील सामान्य लोकांच्या उपचारासाठी महत्त्वाचे ठिकाण आहे. मात्र अशा घटना घडत असतील तर रुग्णालयाच्या व्यवस्थापनाबद्दल आणि तिथे उपचार घेण्याबाबत लोकांमध्ये संशय निर्माण होण्याची शक्यता आहे. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.